सारी होस्टिंग केलेली आहे. खूप छान सर, थँक्यू सो मच सर. सरांनी माझा परिचय आत्ताच तुम्हाला सांगितलेला आहे. तर मी कांचन वाकळे फ्रॉम पुणे महाराष्ट्र. ग्रोमार्ट फॅमिली तर्फे मी पुन्हा एकदा सगळ्यांचं वेलकम करते आणि आजच्या या सुंदर सेशन मध्ये आल्याबद्दल सगळ्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करते. तर मित्रांनो, आज एक अशा प्रकारचा प्लॅन प्रेझेंटेशन या ठिकाणी करण्यात येत आहे की या प्लॅन प्रेझेंटेशनच्या माध्यमातून भरपूर लोकांनी आपली फायनान्शियल सिच्युएशन चेंज केलेली आहे. तर अशाच प्रकारचा हा प्लॅटफॉर्म आपण पण आपल्याला पण खूप मोठ्या यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. तर त्या प्रकारे आपण तशी जिद्द आणि चिकाटी ठेवायला पाहिजे, कारण हा बिझनेस असा आहे की या बिझनेस मध्ये आपल्याला म्हणजे चांगल्या प्रकारे आपण मेहनत करून चांगल्या प्रकारे या सिस्टमला समजून घेऊन आपण आपले जे काही ड्रीम्स आहेत, आपल्या आई वडिलांचे जे काही ड्रीम्स आहेत, तर आपण आपले ड्रीम्स आणि आपले गोल्स पूर्ण करण्यासाठी आपण या सिस्टमची अपॉर्च्युनिटी हा आपल्यासाठी एक गोल्डन चान्स आहे. तर हा गोल्डन चान्स मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. तर तुम्ही तुमचं जे काही प्रोफेशन करत असतात, तुम्ही तुमच्या प्रोफेशनला सांभाळून एक 30 ते 45 मिनिट फ्री माइंडसेटने चांगल्या एन्व्हायरमेंट मध्ये जाऊन बसा, जेणेकरून तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही. तर तुम्ही फिजिकली आणि मेंटली चांगल्या माइंडसेटने एका फ्री एन्व्हायरमेंट मध्ये जाऊन बसा आणि या सिस्टमला सर्वप्रथम समजून घ्या आणि तुम्ही एक चांगल्या प्रकारचं डिसिजन घेऊन चांगल्या प्रकारे तुम्ही या सिस्टमची सुरुवात करू शकता आणि या सिस्टमच्या माध्यमातून तुम्ही इन्कम सोर्स जनरेट करू शकता. तर अशा प्रकारची ही अपॉर्च्युनिटी आहे. तर ही अपॉर्च्युनिटी आपल्या लाईफ मध्ये खूप मोठा बदल घडून आणू शकते. तर मी तुम्हाला अशा लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी बद्दल सांगणार आहे. तर बघूयात मित्र, या लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी मध्ये कशा प्रकारे आपल्याला आपली डेव्हलपमेंट आणि आपली पूर्ण लाईफ घडून आणता येईल. तर मी तुम्हाला या लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी बद्दल सांगणार आहे. तर वेलकम टू द मर्कंटाईल वर्ल्ड. तर मर्कंटाईल वर्ल्ड मध्ये सर्वप्रथम इथं सगळ्यांचं वेलकम करते. तर www.growmartbig ह्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या सिस्टमची पूर्ण माहिती बघू शकता. त्यानंतर व्हॉट इज मल्टीपॉइंट मर्कंटाईल सिस्टम. तर एमपीएमएस म्हणजे काय, तर एमपीएमएस म्हणजे काय, तर मी तुम्हाला याबद्दल पूर्णपणे इथं माहिती सांगणार आहे. तर बघू शकता तुम्ही, द मल्टीपॉइंट मर्कंट सिस्टम इज अ बिझनेस मॉडेल दॅट कंबाईन्स ट्रॅडिशनल अँड नेटवर्क मार्केटिंग. तर हे एक अशी मल्टी पॉइंट मर्कंटाईल सिस्टम अशी एक सिस्टम आहे, असं एक बिझनेस मॉडेल आहे की याच्यामध्ये ट्रॅडिशनल आणि नेटवर्क मार्केटिंगचं इथं कॉम्बिनेशन केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जे मॅन्युफॅक्चर कॅन प्रोव्हाइड गुड डायरेक्टली रिटेलर विदाउट नीड फॉर डिस्ट्रीब्युटर, आणि दे कॅन ऑल्सो असिस्ट रिटेलर इन सेलिंग देअर गुड टू कस्टमर. म्हणजे या सिस्टम मध्ये जे मॅन्युफॅक्चर केलेले जे प्रोडक्ट्स आहेत, तर ते प्रोडक्ट्स म्हणजे इथं डिस्ट्रीब्युटरची नीड न घेता, म्हणजे डिस्ट्रीब्युटर कडे न पाठवता डायरेक्ट रिटेलर कडून डायरेक्ट कस्टमर कडे सेल केल्या जातात. तर असा या सिस्टमचा अर्थ आहे. तर इथं रिव्हॅल्युएशन आणि रिझल्ट. आता रिव्हॅल्युएशन आणि रिझल्ट म्हणजे काय, की हळूहळू कशी क्रांती झालेली आहे आणि त्याचे परिणाम कशा प्रकारे घडत आलेले आहेत, तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे. तर बघू शकता तुम्ही, सगळ्यांनाच माहित आहे 1940 मध्ये जे ऍग्रिकल्चर एज होतं, म्हणजे त्या काळामध्ये जास्तीत जास्त लोक शेती करायचे, म्हणजे लोकांकडे नंबराने शेती होत्या. तर त्यांना लँडलॉर्ड्स असे म्हणतात. तर लोक काय करायचे, या शेतीच्या माध्यमातून म्हणजे जास्तीत जास्त उत्पन्न काढून इन्कम घेत होते. पण त्या इन्कम वरती त्यांच्या बेसिक गरजा पूर्ण होत होत्या. पण त्यांचा इन्कम सर्कल्स वाढलेलं नव्हतं, कारण की अगोदरच्या काळामध्ये खूप मोठे समजा असे प्रॉब्लेम वगैरे होते आणि त्या प्रॉब्लेमला सामोरे जाऊन त्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर करावं लागतात. तर अशा प्रकारचं हे एज होतं 1940. त्यानंतर 1960 मध्ये इंडस्ट्रियल एज आलेले आहे. आता इंडस्ट्रियल एज म्हणजे हळूहळू इथं बदल होत गेलेले आहेत. तर मोठ्या मोठ्या औद्योगिक क्रांतीची निर्मिती झालेली आहे आणि त्याच्यामध्ये एक स्मार्ट वर्क म्हणून एम्प्लॉय ते काम करत होते आणि या स्मार्ट वर्क करून एम्प्लॉय चांगल्या पद्धतीमध्ये इथं इन्कम इन्कम कमवत होते. पण तिथे ते एम्प्लॉय म्हणूनच काम करत होते, कारण त्याचे ऑनर, त्या कंपन्यांचे ऑनर दुसरे असतात.
तर नेक्स्ट इथं 1990 मध्ये इथं इन्फॉर्मेशन एज आलेला आहे. तर या इन्फॉर्मेशन एज मध्ये लोक काय करत होते, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून इथं इन्फॉर्मेशनचा वापर करत होते आणि इन्कम सोर्स जनरेट करत होते. त्यानंतर 2010 मध्ये कोजेनेटिव्ह एज आलेला आहे. तर कोजेनेटिव्ह एज मध्ये हे आता सध्याचं डिजिटल युग आहे. तर लोकांनी हळूहळू याच्यामध्ये बदल घडवून डिजिटल पद्धतीने, म्हणजे जसं की सोशल मीडियाच्या माध्यमातून, जसं की आता युट्यूब स्टार आहेत, फेसबुक स्टार आहेत, तर अशा माध्यमातून लोकांनी काय केलेलं आहे, त्यांचा इन्कम सोर्स जनरेट केलेला आहे. तर तुम्हाला समजा आता हे लोकांनी इन्कम सोर्स जनरेट करून आता इथं तरी पण स्वतःचे आपले स्वतःचे ड्रीम्स जे काय आहेत ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैशाची गरज असते. तर इथं सर्कल ऑफ ड्रीम्स, तर आपल्याला आपले ड्रीम्स पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या ड्रीमचं इथं इन्कमचं सर्कल्स आपल्याला मोठं करावं लागेल. तर इथं बघू शकता तुम्ही, आपले सगळ्यांची स्वप्न असतात, जसे की तुमच्या आहेत, माझ्या आहेत, आपल्या फॅमिलीचे आहेत. सगळ्यांची स्वप्न असतात की आपलं स्वतःचं एक चांगलं घर असावं, आपली स्वतःची गाडी असावी, आपल्या मुलांचं बेस्ट एज्युकेशन चांगल्या शाळेमध्ये व्हावं, एक देशविदेशात हॉलिडे ट्रिप असावी, आपण दुसऱ्यांना गरज करू असा आपल्याजवळ पैसा असावा आणि एक चांगला साथीदार भेटावा, अशा आपले प्रत्येकांची स्वप्न असतात. तर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपलं सर्कल इथं, इन्कम सर्कल इथं आपल्याला मोठं करावं लागेल. तर तुम्हाला इथं तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमची ग्रोमार्ट मर्कंटाईल कंपनी तुम्हाला एक चांगल्या प्रकारचे प्लॅटफॉर्म इथं प्रोव्हाइड करते. तर तुम्ही कशा पद्धतीने वर्क करून तुम्ही जास्तीत जास्त इन्कम सोर्स जनरेट करून तुमचे स्वप्न इथं पूर्ण करू शकता. तर बघू शकता तुम्ही, फाइंड प्लॅटफॉर्म वेअर, तर तुम्ही कशा प्रकारे या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही वर्क करू शकता. तर वर्क फ्रॉम होम म्हणजे तुम्ही घरी बसून पण काम करू शकता. डू स्मार्ट वर्क, तुम्ही स्मार्ट वर्क करून पण चांगल्या प्रकारे काम करू शकता. गो इन डिजिटल वर्क म्हणजे डिजिटल वर्ल्ड नुसार पण तुम्ही इथं काम करू शकता. स्टार्ट हेल्पिंग अदर म्हणजे दुसऱ्यांच्या हेल्पच्या माध्यमातून पण तुम्ही इथं काम करू शकता. आणि बिल्ड युअर नेटवर्क म्हणजे तुमचं नेटवर्क बिल्ड करून पण तुम्ही चांगल्या प्रकारे वर्क करून चांगल्या प्रकारे इन्कम सोर्स जनरेट करू शकता. आणि बिकेम टू द बेस्ट ट्रेनर म्हणजे तुम्ही एक चांगला बेस्ट ट्रेनर होऊन पण तुम्ही चांगल्या प्रकारे वर्क स्टार्ट करू शकता. त्यानंतर हेल्पिंग प्लस अर्निंग प्लॅटफॉर्म म्हणजे हेल्पिंग करून तुम्ही चांगल्या प्रकारे इथं अर्निंग पण स्टार्ट घेऊ शकता. तर अशा प्रकारे हे बेस्ट प्लॅटफॉर्म आहेत. तर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही स्मार्ट वर्क करून तुम्ही तुमची पूर्ण लाईफस्टाईल चेंज करू शकता. तर इथं सर्वप्रथम ग्रोमार्ट मर्कंटाईल तर्फे मी इथं सगळ्यांचं वेलकम करते. तर तुम्ही बघू शकता इथं पिक्चर मध्ये जे काही प्रोडक्ट दिलेले आहेत, म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला जे आवश्यक ज्या वस्तू आहेत, ज्या वस्तू आपण घरामध्ये यूज करतो, तर त्या वस्तू आपल्याला कंपनी इथं डिस्काउंट रेट मध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर बघू शकता तुम्ही इथं फॉर एक्झाम्पल इथं आशीर्वाद आटा आहे, हॉर्लिक्स पावडर आहे, टाटा टी आहे, म्हणजे अशा प्रकारच्या वस्तू आपल्याला जे घरात लागतात त्या वस्तू आपल्याला कंपनी इथं डिस्काउंट रेट मध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर आपल्या कंपनीची स्टार्टिंग केलेली आहे. आपल्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत एल्सॉन एलायझा सर आणि सीईओ एक्झिक्युटिव्ह पार्टनर आहेत डेनी व्हर्गसी सर. तर मी यांना धन्यवाद करते, कारण की आम्हाला अशा प्रकारची इथं अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड केलेली आहे. तर इथं आपल्या कंपनीचा ऍड्रेस आहे. तर बघू शकता आपल्या कंपनीची स्टार्टिंग केरळमधून झालेली आहे. तर केरळ हे असं एक राज्य आहे की या राज्यामधले लोक जास्तीत जास्त शिक्षित आहेत आणि अशा राज्यामधून आपली कंपनी बिलॉंग करते. तर इथं कंपनीचं व्हिजन आणि मिशन, तर कंपनीचं व्हिजन काय आहे तर बघूयात. द व्हिजन ऑफ द ग्रोमार्ट मर्कंटाईल असिस्ट ऑल मर्कंटाइल्स टू बिल्ड अप द ग्रोमार्ट मर्कंटाईल बिझनेस द सक्सेसफुली विथ प्रॉपर गायडन्स अँड सपोर्ट सिस्टीम इन द मल्टी पॉइंट मर्कंटाईल सिस्टम. तर मल्टी पॉइंट मर्कंटाईल सिस्टम मध्ये आपल्याला हा बिझनेस बिल्डअप करण्यासाठी कंपनी आपल्याला प्रॉपर सक्सेसफुली इथं प्रॉपर आपल्याला गायडन्स आणि सपोर्ट करणार आहे. तर इथं कंपनीचं मिशन काय आहे, एव्हरीवन हॅज अ ड्रीम, डेव्हलप द बिझनेस रिलेशनशिप अँड
डिलिव्हर द बेस्ट रिझल्ट अवर पॅशन अँड इम्पॉवर मर्कंटाईल टू द अचीव देअर गोल. तर आपल्या नातेसंबंधासह व्यवसायिक विकास करण्यासाठी आणि सर्वोत्तम परिणाम देण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. तर आमच्या व्यापाऱ्यांना त्यांचे जे ध्येय साध्य करण्यासाठी सक्षम करणे ही आपल्या कंपनीची एक आवड आहे. तर अशा प्रकारे कंपनीचं मिशन आणि विजन आहे. तर इन फ्युचर मध्ये कंपनी कशा प्रकारे ग्रोथ करणार आहे, तर मी तुम्हाला इथं त्याबद्दल माहिती सांगते. तर बघू शकता इथं कंपनीची जर्नी स्टार्ट झालेली आहे फेब्रुवारी 2024 मध्ये. त्यानंतर फर्स्ट रिपर्चेस सिस्टीम जून 2024 मध्ये स्टार्ट होणार आहे. त्यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये फर्स्ट रिजनल ऑफिस इथं ओपन होणार आहे. त्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये कंपनी इथं 100 रिटेल स्टोअर ऑल इंडियामध्ये ओपन करणार आहे. तर डिसेंबर 2024 मध्ये जे 10 टॉप लीडर असणार आहे, तर त्यांना कंपनी इंटरनॅशनल ट्रिप इथं मिळवून देणार आहे. तर जानेवारी 2025 मध्ये जे अचिव्हर्स आहेत त्यांना कंपनी इथं स्वतः भेट देणार आहे. आणि मार्च 2025 मध्ये जे मॅन्युफॅक्चर केलेले युनिट आहेत, म्हणजे कंपनीने जे मॅन्युफॅक्चर केलेले जे युनिट आहेत, तर कंपनी ते पूर्णपणे इथं स्वतःच्या ताब्यामध्ये घेणार आहे. तर नेक्स्ट इथं कंपनीचं पॅन कार्ड आहे, जीएसटी सर्टिफिकेट आहे, आणि डिपार्टमेंट ऑफ रजिस्ट्रेशन गव्हर्नमेंट ऑफ केरळकडून यांना भेटलेले प्रमाणपत्र आहे. त्यानंतर उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट पण कंपनीला भेटलेला आहे. तर कंपनीचे हे ऑल लिगल डॉक्युमेंट्स आहेत आणि कंपनी लिगली स्ट्रॉंग आहे. हाऊ टू इंटर द प्लॅटफॉर्म. तर प्लॅटफॉर्म मध्ये इंटर होण्यासाठी बघा तुम्हाला काय काय लागणार आहे. रजिस्टर विथ केवायसी डॉक्युमेंट, पॅन कार्ड, बँक डिटेल आणि नॉमिनी डिटेल. तर हाऊ टू प्रमोट. तर आपल्याला बिझनेस कशा प्रकारे प्रमोट करता येईल, तर बघू शकता तुम्ही ऑनलाईन प्रमोशन करून आणि फिजिकल प्रमोशन करून. तर ऑनलाईन प्रमोशन म्हणजे तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही इथं बिझनेसचं प्रमोशन करू शकता. आणि 1 to 1 प्लॅन करून इथं फिजिकल प्रमोशन द्वारे पण तुम्ही इथं बिझनेसचं प्रमोशन करू शकता. तर बेनिफिट ऑफ शेअरिंग प्लॅन. तर तुम्ही जर प्लॅन शेअर केला तर तुम्हाला कंपनी कशा प्रकारे बेनिफिट देते, तर बघा सेल परचेस इन्कम, ऑर्गनायझेशन एक्सपेन्शन बोनस, रिपर्चेस बोनस आणि रॉयलिटी बोनस. तर आपल्याला अशा प्रकारे कंपनी 4 प्रकारचे इथं बोनस पण आपल्याला प्रोव्हाइड करते. तर इथं तुम्ही समजा सेल परचेस जर केलं तर कंपनी तुम्हाला 20% एवढं प्रॉफिट पण कंपनी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. नेक्स्ट इथं ऑर्गनायझेशन एक्सपेन्शन बोनस. तर याच्यामध्ये 2 कॅटेगरी आहेत. फर्स्ट आहे इथं सिल्वर मर्कंटाइज एक्सपेन्शन बोनस. तर तुम्ही 999च्या प्रोडक्ट वरती तुम्ही सिल्वर एक्सपेन्शन बोनस घेऊ शकता आणि 9,999 वरती तुम्ही गोल्ड मर्कंटाइल एक्सपेन्शन बोनस इथं घेऊ शकता. तर नेक्स्ट इथं सिल्वर मर्कंटाइज प्रोडक्ट कॅटेगरी आहे. तर फर्स्ट तुम्हाला इथं कंपनी एक व्हर्च्युअल कार्ड इथं प्रोव्हाइड करणार आहे. ते तुमचं स्वतःचं माय डिजिटल पेज असणार आहे, म्हणजे तुमची स्वतःची पर्सनल मिनी वेबसाईट असणार आहे फॉर लाईफ टाइम साठी. तर तुम्ही त्याचा बिझनेस कार्ड म्हणून पण यूज करू शकता, व्हर्च्युअल व्हिजिटिंग कार्ड म्हणून पण यूज करू शकता आणि पर्सनल व्हर्च्युअल प्रोफाईल म्हणजे तुम्ही तुमची स्वतःची प्रोफाईल त्याच्यावरती ऍड करून तुम्ही त्या कार्डद्वारे पण स्वतःच्या आपल्या बिझनेसचं तुम्ही प्रमोशन करू शकता. तर इथं काही प्रोडक्ट आहेत. तर बघू शकता इथं कॅल्मी न्यूयॉर्क मधला प्रोडक्ट आहे ग्लोमेरुल इसेन्शियल सेट. तर ह्याची प्राइस आहे 999 रुपये. तर खूप छान प्रकारचा हा ब्युटी प्रोडक्ट आहे. तर या प्रोडक्टच्या माध्यमातून पण तुम्ही इथं स्टार्टिंग करू शकता. नेक्स्ट आहे लक्स ब्युटी बंडल. तर हा प्रोडक्ट घेऊन पण तुम्ही इथं स्टार्टिंग करू शकता. आता फ्लेमिश फिनिश किट हा प्रोडक्ट पण घेऊन तुम्ही इथं स्टार्टिंग करू शकता. रेडियंट ग्लो पॅक. त्यानंतर ऍग्रीकल्चर रिलेटेड काही प्रोडक्ट आहेत. ग्रो त्याची प्राइस आहे 9,999. त्यानंतर लार्वा फ्लाईट. त्यानंतर काही डिसीजेस रिलेटेड पण इथं प्रोडक्ट आहेत. तर बघू शकता तुम्ही खूप छान प्रकारचे प्रोडक्ट आहेत. आर्थरायटिस रिलीफ नावाचा प्रोडक्ट आहे. ज्यांना कुणाला जॉईंटचा प्रॉब्लेम आहे
तर हे टोटली पेन रिलीफ प्रोडक्ट आहे आणि टोटली नॅचरल प्रोडक्ट आहे आणि कुठल्याही प्रकारचा याच्यावरती साईड इफेक्ट नाही आणि कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही. तर याची प्राइस आहे 999 रुपये. तर तुम्ही हा प्रोडक्ट घेऊन पण इथं चांगल्या प्रकारे स्टार्टिंग करू शकता. नेक्स्ट आहे इथं डायबिटीज रिलीफ प्रोडक्ट. तर इथं डायबिटीज रिलीफ प्रोडक्ट आहे. तर हा पण प्रोडक्ट टोटली नॅचरल प्रोडक्ट आहे आणि खूप छान प्रकारचा प्रोडक्ट आहे. तर हा प्रोडक्ट घेऊन पण तुम्ही इथं सुरुवात करू शकता. नेक्स्ट ऍसिडिटी रिलीफ प्रोडक्ट आहे. ज्यांना कुणाला हायपर ऍसिडिटी, क्रोनिक ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी हा प्रोडक्ट घेऊन इथं चांगल्या प्रकारे स्टार्टिंग करू शकता. आता नेक्स्ट आहे इथं ऑनियन हेअर शॅम्पू. खूप छान प्रकारचा हा प्रोडक्ट आहे. ज्यांना कुणाला हेअरची समस्या असेल त्यांनी हा प्रोडक्ट घेऊन इथं चांगल्या प्रकारे स्टार्टिंग करू शकता. तर नेक्स्ट इथं रेस्ट ऑरेंज, इथं मल्टी मिनरल आणि मल्टीव्हिटॅमिनच्या कॅप्सूल्स आहेत. तर हे 6 पॉकेट आहेत आणि याच्यामध्ये 60 कॅप्सूल आहेत. तर खूप छान प्रकारच्या कॅप्सूल आहेत. त्यानंतर इथं विवेल कॅप्सूल आहेत. ह्या पण मल्टी मिनरल मल्टीव्हिटॅमिनच्या टॅबलेट आहेत आणि टोटली फ्रूट मिक्सर टॅबलेट आहेत. तर ह्या टॅबलेट घेऊन पण तुम्ही इथं सुरुवात करू शकता. तर नेक्स्ट इथं प्रोटीन पावडर पण इथं आहे आणि त्याच्यावरती एक व्हिबेल कॅप्सूलचं पॉकेट पण तुम्हाला इथं भेटणार आहे. तर हे प्रोटीन पावडर खूप छान प्रकारचं प्रोटीन आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण विटामिनचं कॉम्बिनेशन आहे. तर खूप छान प्रकारचं प्रोटीन पावडर आहे. नेक्स्ट इथं लेडीज पर्स पण आहेत. कुठलं पण एक प्रोडक्ट घेऊन तुम्ही इथं स्टार्टिंग करू शकता. आहे त्यानंतर ब्लँडेड टी आहे, कार्डिमम टी आहे, ब्लँडेड कॉफी. कुठल्या प्रकारचा एक प्रोडक्ट घेऊन तुम्ही चांगल्या प्रकारे स्टार्टिंग करू शकता आणि तुम्ही ह्या स्टार्टिंगच्या नंतर तुम्ही चांगल्या प्रकारे इन्कम सोर्स पण इथं जनरेट करू शकता. तर नेक्स्ट इथं आहे सिल्वर मर्कंटाईन एक्सपेन्शन बोनस. तर इथं बघू शकता तुम्ही मर्कंटाइज ए आणि मर्कंटाइज बी. तर तुमचे जेव्हा 200 बिझनेस व्हॅल्यूम इथं पेरिंग होईल तेव्हा तुम्हाला कंपनी इथं 200 रुपये प्रोव्हाइड करणार आहे. जेव्हा तुमचे 600 बिझनेस पेरिंग होतील तेव्हा कंपनी तुम्हाला 600 रुपये बोनस प्रोव्हाइड करणार आहे. जेव्हा तुमचे 16 जेव्हा तुमचे 2600 बिझनेस पेरिंग होईल तेव्हा कंपनी तुम्हाला इथं 2600 रुपये बोनस प्रोव्हाइड करणार आहे. जेव्हा तुमचे 3000 बिझनेस पेरिंग होतील तेव्हा तुम्हाला कंपनी 3000 बोनस प्रोव्हाइड करणार आहे. जेव्हा तुमच्या इथं 5000 बिझनेस पेरिंग होतील तेव्हा तुम्हाला कंपनी 5000 बोनस प्रोव्हाइड करणार आहे. तर इथं मर्कंटाईल इथं फर्स्ट बोनस रेशो आहे 1:2 और 2:1. तर त्यानंतर तुम्हाला इथं एका आयडी वरती तुमचं इथं पर डेचं इथं मॅक्झिमम इन्कम असणार आहे 5000 आणि 3 आयडी वरती इथं तुमचं मॅक्झिमम इन्कम असणार आहे 15,000 आणि तुमचं पर मंथचं इथं इन्कम असणार आहे 4.5 लाख. तर याच्यावरती तुम्हाला जे काही येणारं इन्कम आहे तर त्या इन्कम वरती तुमचं इथं 5% इथं TDS डिडक्ट होणार आहे आणि तुमचं पर इयरचं इथं इन्कम असणार आहे 54 लाख. तर एका पॅन कार्ड वरती तुम्ही इथं 3 आयडी लावू शकता. तर नेक्स्ट इथं आहे सिल्वर मर्कंटाइज रँक. तर इथं सिल्वर मर्कंटाइज रँकचा इथं क्रायटेरिया दिलेला आहे. तर बघू शकता तुम्ही इथं ऍक्टिव्ह मर्कंट. त्यानंतर जेव्हा तुमचे 25 सेलिंग अचिव्हर होसाल तुम्ही तेव्हा तुम्ही सिंगल स्टार मध्ये जासाल. जेव्हा 50 सेलिंग अचिव्हर होसाल तेव्हा डबल स्टार मध्ये जासाल. जेव्हा 100 सेलिंग अचिव्हर होसाल तेव्हा ट्रिपल स्टार मध्ये जासाल. जेव्हा तुमचे 200 सेलिंग होतील तेव्हा तुम्ही 4 स्टार मध्ये जाता. जेव्हा 500 सेलिंग अचिव्हर होसाल तेव्हा 5 स्टार मध्ये जाता. 1000 सेलिंग अचिव्हर होसाल तेव्हा तुम्ही 6 स्टार मध्ये जाता. जेव्हा 200 सेलिंग अचिव्हर होसाल तेव्हा तुम्ही 7 स्टार मध्ये जाता. तर नेक्स्ट इथं आहे गोल्ड मर्कंटाइज प्रोडक्ट कॅटेगरी. तर बघू शकता इथं टाइमलेस इलिग्नेसी पॅक हा प्रोडक्ट आहे. तर याच्यामध्ये 12 प्रोडक्ट आहे आणि हा प्रोडक्टची प्राइस आहे 9,999. तर खूप छान प्रकारचा हा ब्युटी प्रोडक्ट आहे. त्यानंतर इथं नॅचरल ब्युटी बंडल आहे. हा पण खूप छान प्रकारचा प्रोडक्ट आहे. त्यानंतर तुम्ही इथं तुम्हाला इथं 9,999 मध्ये ट्रेनिंग पॅकेज पण कंपनीकडून मिळणार आहे. तर तुम्ही हे पॅकेज घेऊन पण चांगल्या प्रकारे इथं सुरुवात करू शकता. नेक्स्ट इथं कुर्को ग्रो आहे. त्यानंतर
एफ ग्रो प्रिव्हेंट आहे, मुळशी ग्रो आहे, प्रो ग्रो आहे. तर हे टोटली फ्रूट मिक्सचर प्रोडक्ट आहेत आणि खूप छान प्रोडक्ट आहे आणि कुठल्याही प्रकारचा तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कुठलाही एक प्रोडक्ट घेऊ शकतात. त्यानंतर इथं गोल्ड मर्कंटाइज एक्सपेन्शन बोनस आहे. कशा प्रकारे आपल्याला कंपनी इथं प्रोव्हाइड करते तर बघा, मर्कंटाइज ए आणि मर्कंटाइज बी. तर जेव्हा तुमचे 1,000 बिझनेस पेरिंग होतील तेव्हा कंपनी तुम्हाला 1,000 बोनस प्रोव्हाइड करते. जेव्हा 5,000 बिझनेस पेरिंग होतील तेव्हा तुम्हाला 5,000 बोनस कंपनी प्रोव्हाइड करते. जेव्हा 10,000 बिझनेस पेरिंग होतील तेव्हा 10,000 बोनस तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड करते. जेव्हा तुमचे 10,000 ए साइडला आणि 15,000 बी साइडला बिझनेस पेरिंग होतील तेव्हा तुम्हाला कंपनी 10,000 बोनस प्रोव्हाइड करते. आणि जेव्हा तुमचे 20,000 बिझनेस पेरिंग होईल तेव्हा कंपनी तुम्हाला 20,000 बोनस प्रोव्हाइड करते. आणि जेव्हा तुमचे 25,000 बिझनेस पेरिंग होईल तेव्हा कंपनी तुम्हाला इथे 20,000 बोनस प्रोव्हाइड करते. तर तुम्ही बघू शकता इथं तुमचं मॅक्झिमम इथं पर डे सिंगल आयडीचं इथं इन्कम असणार आहे 20,000 आणि 3 आयडीचं इथं इन्कम असणार आहे 60,000 आणि तुमचं इथं पर मंथचं इन्कम असणार आहे 18 लाख आणि याच्यावरती 5% चार्ज डिडक्ट होणार आहे. तर तुमचं पर इयरचं इन्कम असणार आहे 2,16,00,000. तर नेक्स्ट इथं गोल्ड मर्कंटाइज रँक क्रायटेरिया आहे. तर बघा इथं ऍक्टिव्ह मर्कंट, त्यानंतर ज्युनियर मर्कंट. जेव्हा तुमचे 10,000 बिझनेस मॅचिंग होतील तेव्हा तुम्ही ज्युनियर मर्कंट बनसाल. जेव्हा तुमचे 30,000 बिझनेस मॅचिंग होतील तेव्हा तुम्ही एक्झिक्युटिव्ह मध्ये जासाल. जेव्हा तुमचे 50,000 बिझनेस मॅचिंग होतील तेव्हा तुम्ही ब्रॉन्झ मध्ये जासाल. जेव्हा तुमचे 1,00,000 बिझनेस मॅचिंग होतील तेव्हा तुम्ही सिल्वर मध्ये जाता. जेव्हा 3,00,000 बिझनेस मॅचिंग होतील तेव्हा तुम्ही पर्ल मध्ये जाता. जेव्हा 5,00,000 बिझनेस मॅचिंग होतील तेव्हा तुम्ही गोल्ड मध्ये जाता. जेव्हा तुमचे 10,00,000 बिझनेस मॅचिंग होतील तेव्हा तुम्ही प्लॅटिनम मध्ये जाता. जेव्हा तुमचे 15,00,000 बिझनेस मॅचिंग होतील तेव्हा तुम्ही रुबी मध्ये जाता. जेव्हा तुमचे 25,00,000 बिझनेस मॅचिंग होतील तेव्हा तुम्ही डायमंड मध्ये जाता. जेव्हा तुमचे 50,00,000 बिझनेस मॅचिंग होतील तेव्हा तुम्ही ब्ल्यू डायमंड मध्ये जाता. जेव्हा तुमचे 1 करोड बिझनेस मॅचिंग होतील तेव्हा तुम्ही ब्लॅक डायमंड मध्ये जाता. आणि जेव्हा तुमचे 2 करोड बिझनेस मॅचिंग होतील तेव्हा तुम्ही क्राऊन डायमंड मध्ये जाता. तर अशा प्रकारचा हा क्रायटेरिया आहे. त्यानंतर गोल्ड मर्कंटाइज रॉयलिटी आणि रिवॉर्ड. तर कंपनी आपल्याला कशा प्रकारे रॉयलिटी आणि रिवॉर्ड प्रोव्हाइड करते तर बघा, इथं ऍक्टिव्ह मर्कंट, ज्युनियर मर्कंट. नेक्स्ट जेव्हा तुम्ही एक्झिक्युटिव्ह मर्कंट होसाल तेव्हा तुम्हाला कंपनी एक्स पे बॅक 2% कॅशबॅक कार्ड भेटणार आहे. त्यानंतर ब्रॉन्झ मर्कंटाईल. जेव्हा तुम्ही ब्रॉन्झ मर्कंटाईल बनसाल तेव्हा तुम्हाला कंपनीकडून ग्रोमार्ट ब्रँड बॅग भेटणार. त्यानंतर सिल्वर मर्कंटाईल झाल्याच्या नंतर तुम्हाला एक ऑफिस व्हिजिट पार्क कंपनीकडून प्रोव्हाइड होणार आहे. जेव्हा तुम्ही पर्ल मध्ये जाता तेव्हा तुम्हाला 1 सेल वरती 200 रॉयलिटी. जेव्हा गोल्ड मध्ये जाता तेव्हा 1 सेल वरती 75 रॉयलिटी. जेव्हा प्लॅटिनम मध्ये जाता तेव्हा 1 सेल वरती 75 रॉयलिटी. जेव्हा रुबी मध्ये जाता तेव्हा 1 सेल वरती 50 रॉयलिटी. जेव्हा डायमंड मध्ये जाता तेव्हा 1 सेल वरती 30 रॉयलिटी. आणि जेव्हा ब्ल्यू डायमंड मध्ये जाता तेव्हा 1 सेल वरती 20 रॉयलिटी. आणि जेव्हा ब्लॅक डायमंड मध्ये जाता तेव्हा 1 सेल वरती 15 रॉयलिटी. आणि जेव्हा तुम्ही क्राऊन डायमंड मध्ये जासाल तेव्हा 1 सेल वरती 10 रॉयलिटी तुम्हाला कंपनी अशा प्रकारे इथं रॉयलिटी प्रोव्हाइड करणार आहे. तर बघू शकता तुम्ही इथं एक्झिक्युटिव्ह मर्कंटाइज रिवॉर्ड, एक्स पे बॅक कॅश बॅक कार्ड. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही हे सिल्वर मर्कंटाइज रिवॉर्ड अचीव करसाल तेव्हा तुम्हाला एक ऑनरेला व्हिजिट कंपनीकडून असणार आहे. त्यानंतर इथं आमच्या ग्रुप मधल्या सिनियर ग्रेट लेडी आहेत मिस पिंकी कुमारी शर्मा मॅडम. त्या इंडियातल्या फर्स्ट सेलिंग अचिव्हर आहेत. तर मॅडमचं मी इथं कॉंग्रॅच्युलेशन कारण मॅडमने इथं 1 डे 5,000 एवढं इन्कम अचीव केलेलं आहे. तर खूप छान प्रकारचा हा बिझनेस आहे. तुम्ही पण अशा प्रकारची अचिव्हमेंट करू शकता. तर नेक्स्ट इथं आपलं सर्वात स्पेशल इन्कम आहे इथं रिपर्चेस बोनस. तर बघू शकता इथं जेव्हा आपले फर्स्ट लेवल असणार आहे तर आपल्याला इथं 20% एवढं बोनस कंपनी प्रोव्हाइड करणार आहे. सेकंड लेवलला 16% आणि थर्ड लेवलला 14% आणि फोर्थ लेवलला 10% आणि फिफ्थ लेवलला 7% आणि 6 लेवलला 5%.
आणि 7व्या लेवल पासून ते 10व्या लेवल पर्यंत 3% आणि 11व्या लेवल पासून ते 15व्या लेवल पर्यंत 2% आणि 16व्या लेवल पासून ते 20व्या लेवल पर्यंत 1%. तर कंपनी आपल्याला अशा प्रकारे इथे बोनस प्रोव्हाइड करणार आहे. तर थँक्यू ऑल ऑफ यू. इथं चांगल्या प्रकारे तुम्ही प्रतिसाद दिला आणि तुमचा इथं व्हॅल्युएबल वेळ दिलेला आहे. तर सगळ्यांना थँक्यू. तर मी इथं नेक्स्ट इथं इन्व्हाइट करणार आहे बॅक टू होस्टला. तर वेलकम सर. थँक्यू मॅडम. थँक्यू. प्रेझेंटेशन आज तुम्ही मॅडम दिलेले आहेत. थँक्यू.